महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली। महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात आला असून होळीच्या वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैशाचा लाभ वितरित झाला आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी जिल्ह्याची विभागणी केली असून सकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेत। आता 5 मिनिटापूर्वी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळाला, तर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होणार आहेत। सर्व काही पुराव्यासह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण मंत्रालयातून उशिरा एक महत्त्वाचा GR जाहीर झाला। म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी नमो शेतकरी हप्त्याविषयी एक पेमेंट शेड्यूल तयार केले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। जिल्ह्याची विभागणी करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने वितरण सुरू झाले। 2 कोटी शेतकऱ्यांना एकाच वेळी पैसे पाठवण्यास शक्य नाही, कारण बँकेचे सर्व्हर क्रॅश होऊ शकतात। म्हणूनच जिल्ह्याची विभागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं काम आधी पूर्ण झालं होतं, त्या जिल्ह्यांचं वर्चस्व सर्वात महत्त्वाचं स्थान आता नमो शेतकरी योजनेसाठी देण्यात आले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सकाळी 7 वाजल्यापासून राज्याच्या काही भागांमध्ये पैसे जमा झाले असून शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळालेला आहे। त्याचबरोबर जर तुम्ही पैशाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे, कारण आता SBI आणि पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वात आधी पैसे जमा होत आहेत। सर्वात पहाटेपासून अपडेट झालेले सर्व्हर हे जवळपास 70% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी महत्त्वाचं ठरलंय। सकाळी 10 वाजताच पैसे जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना येत आहे। त्यानंतर आता दुसरा टप्पा सुरू झालाय, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे हे राज्याच्या दुसऱ्या मोठ्या टप्प्यामध्ये जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाने संमती दिली असून शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर लक्षपूर्वक ऐका की तुमच्याही जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का, कारण या पूर्ण प्रक्रियेमध्ये एक गोष्ट प्रखरपणे जाणवली आहे की ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना पैसे तर मिळतच आहेत, परंतु ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं हे स्टेट बँकेमध्ये आहे किंवा पोस्ट बँकेमध्ये आहे त्यांना वेळेची कोणतीही मर्यादा नाही। त्यांच्या बँकेमध्ये पैसे कधीही क्रेडिट होत आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा तुमच्या कष्टाचा हक्काचा हप्ता आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द त्यांनी पाळला आहे आणि होळीमध्ये शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसे पडत आहेत। शेतकरी मित्रांनो, बँकेचे सर्व्हर कधीही डाऊन होऊ शकतात, त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडत असताना सरकारने ज्या बँकांचे सर्व्हर चांगले होते अशा बँकांमध्ये सर्वात आधी हप्ता सोडला। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना 20 जिल्ह्यांमध्ये आज नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे। महाराष्ट्रातील बळीराजाला आजचा दिवस मोलाचा ठरला। नमो शेतकरी योजनेच्या महासन्मान निधीचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात तर झाली आहे, परंतु हा हप्ता सर्वांना एकत्र मिळत आहे का, कृषी मंत्र्यांनी यामध्ये आणखीन कोणत्या अटी लावल्या आहेत का, हे देखील जाणून घ्या। कारण स्टेट बँक आणि पोस्ट बँकेमध्ये खातेधारकांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली, मग इतर बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना पण पैसे मिळणार आहेत का, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलाय। पण शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने आता नमो शेतकरी योजनेचा निधी वर्ग करण्याचा मोठा निर्णय घेतला, पण सरकारने यासाठी शासन निर्णय म्हणजे GR देखील जाहीर केला आहे। त्यामध्ये निधी वितरणाबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी डिजिटल प्रणालीद्वारे एका क्लिकवरती हा हप्ता रिलीज केला आहे। म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी DBTचं बटन दाबलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली। तुमच्या खात्यामध्ये ज्या प्रकारे PM किसान योजनेचा हप्ता जमा होतो, अगदी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील जमा होत आहेत। मुख्यमंत्र्यांनी स्वतः हप्ता वितरण करण्याचे आदेश दिले असून अधिकृत GR देखील समोर आणला आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये 2 महत्त्वाच्या बँकांचा समावेश सरकारने केलाय। स्टेट बँक असेल किंवा पोस्ट बँक असेल, या दोन्ही बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर 0 रिजेक्शन रेट असणार आहे। म्हणजे इथे पैसे अडकण्याची शक्यता ही खूप कमी असणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, जर तुमचं बँक खातं हे सहकारी बँकांमध्ये असेल तर त्या बँकांमध्ये पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण त्या बँकांचे सर्व्हर हे थोडे लोड होत असतात। त्यामुळे
त्यामुळे जर तुम्ही ई-KYC प्रोसेस पूर्ण केली असेल तर ही बाब तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की आता कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय, कोणत्या शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळालेला आहे, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे नाही हे एकदा चेक करा, कारण कृषी विभागाने पुढील 5 जिल्ह्यांच्या फाईलवरती आता सही केली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी कृषी मंत्र्यांनी दिलेली मंजुरी शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली आहे. कृषी मंत्र्यांनी जिल्ह्याची नावं जाहीर केली तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी डीबीटीचं बटन दाबलं आणि सूर्याची किरणे जशी जमिनीवर पडतात अगदी त्याचप्रमाणे 5 जिल्ह्यांची लॉटरी लागली आहे. सकाळी 10 वाजता 70% हप्ता वितरित करण्यात आला. त्यानंतर दुपारी 12 वाजता मंत्रालयातून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आणि 5 मिनिटांपूर्वी महाराष्ट्रातील इतर 5 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना लाभ मिळाला. आता उरलेले 10 जिल्हे ज्यामध्ये विदर्भ, कोकण यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे तिथे रात्री 12 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रात 2 कोटीहून अधिक लाभार्थी आहेत. एकाच वेळी पैसे सोडले तर सर्व पैसे अडकून पडतील, म्हणून सरकारने हे नवीन प्लॅनिंग वापरले. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या दरम्यान कृषी मंत्र्यांनी आणखी महत्त्वाचे निर्णय घेतले. 2 महत्त्वाच्या घोषणा देखील कृषी मंत्र्यांनी केल्या आहेत, ज्यांनी या योजनेचा चेहराच पूर्णपणे बदलून टाकला आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा रखडला होता त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पीक विमा खात्यामध्ये जमा झालेला असू दे किंवा नसू दे, पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा कोणत्याही अटी आणि तटीशिवाय जमा झाला पाहिजे असा निर्णय कृषी मंत्र्यांनी घेतला. त्यानंतर दुसरी घोषणा करण्यात आली ती म्हणजे बँकेमध्ये आता वृद्धांना जाता येत नाही. मग जर वृद्ध शेतकरी असतील तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचं मॅपिंग देखील आता सरकार करणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यावरती कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सरकारने नवीन उपाय शोधलाय. शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झाले आहेत, परंतु यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी सरकारचा आभार देखील मानला आहे, कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकृत बोनस देखील जाहीर झालेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान योजनेचे पैसे जमा होणार असून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य हे राज्य सरकारकडून मिळणार आहे. केंद्र सरकारने देखील एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारकडून देखील विशेष मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होतात. त्यामुळे तुमचं ई-KYC प्रोसेस पूर्ण असणं तुमच्या फायद्याचं आहे. त्याचबरोबर जर तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, हे पैसे खात्यावर जमा होत असताना जिल्ह्यांनुसार विभागणी करण्यात आली आहे. त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहणार आहोत. मग यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप पार पडत आहे याची सविस्तर माहिती आपण घेऊयात. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्हा. शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वितरण पार पडले. सकाळी 10 वाजता शेतकऱ्यांना लाभ मिळालाय. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत. त्या ठिकाणी देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी भागाला प्राधान्य दिल्यात आलं असून नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता वितरित झाला. त्यानंतर जालना, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील हप्ता वाटप पार पडले. नमो शेतकरी योजनेच्या महासन्मान निधीचा हप्ता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला. हिंगोली जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा झालेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ई-KYC प्रोसेस पूर्ण केली होती आणि हे जिल्हे आता आघाडीवर आहेत. त्या जिल्ह्यांना सर्वात आधी प्राधान्य सरकारने दिले. पहिल्या टप्प्यांमध्ये या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर विदर्भ विभागातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये देखील नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. कापूस उत्पादक पट्ट्यात होळीच्या मुहूर्तावर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्याचबरोबर पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याचा समावेश देखील यामध्ये करण्यात आला. 5 जिल्हे यामध्ये समाविष्ट असून सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशाचा लाभ मिळाला आहे. इथलं बँकिंग सर्व्हर चांगलं असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये तांत्रिक अडचणी कमी निर्माण झाल्या. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये
खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी जमा झाला असून ज्या शेतकऱ्यांनी हप्त्याची वाट पाहिली होती त्या शेतकऱ्यांना आता पैशाचा पूर्णपणे लाभ मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शेतकरी योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी जिल्ह्याची विभागणी केली होती आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे।